हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत. खूप असा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की तुम्ही मेकअप कसं करता किंवा मेकअप कुठल्या कुठल्या प्रोडक्ट्स यूज करता. तर याच्यासाठी मी हा पर्सनल व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे. आणि संक्रांतीचा सण येतात तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून एकदम तुम्ही व्हिडिओ घरच्या घरी पण मेकअप तुम्ही छान असा करू शकता, एकदम थोडेसे साहित्यामध्ये. आणि जास्त काही हाय रेंजचे साहित्य नाही आहेत माझ्याकडे. प्रोडक्ट्स खूप कमी रेंजचे आहेत आणि एकदम बेस्ट असा मेकअप तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि चला मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी चेहरा स्वच्छ असा एकदम सॉफ्ट करून नाही का स्वच्छ धुवून आलेली आहे फेसवॉशनी. आणि फेसवॉशनी मस्त असं वॉश करून आल्याच्या नंतर आता आपल्याला मस्त असं पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे निव्याचं सॉफ्ट असं मॉइश्चरायझर. तर चला वेळ न घालवता पटापट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर यूज करते मी. मॉइश्चरायझरमुळे काय होतं, आपण एकदम चेहरा धुतो ना, आणि साबणानं चेहरा धुवायचा नाही आहे. त्यामुळं चेहऱ्याची स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह असते. त्यामुळं कधी पण तुम्ही फेसवॉशच यूज करत जा. आणि मॉइश्चरायझर यासाठी लावायचं जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रोडक्टची नाही का इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर नाही झाला पाहिजे. आणि मॉइश्चरायझरमुळे काय होतं, चेहरा कधी कधी ड्राय पडतो किंवा मग आपण जेव्हा फाउंडेशन लावून मेकअप वगैरे करतो ना, तर चेहऱ्याला असं एकदम सुरकुत आल्यासारखं किंवा माझं गोळा झाल्यासारखं वाटते ना स्किन. तर ती मॉइश्चरायझरमुळे वाटत नाही, कारण आपल्या चेहरा एकदम आता धुतल्यानंतर ड्राय झालेला असतो. त्यामुळे नेकला पण आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचे, कारण चेहऱ्याचा जो मेकअप आहे तो नेकला पण दिसला असला पाहिजे. आणि सगळ्यात आधी केस वगैरे सेट करून घ्यायचे, जेणेकरून मध्ये मध्ये येणार नाहीत मेकअपसाठी. आणि एकदम चेहरा व्यवस्थित व्हायचा. मी काही नाही, एकदम इथे लावलेली आहे फक्त एक पिन. आणि व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं व्यवस्थित चेहरा. आणि त्याच्यानंतरच मॉइश्चरायझर यूज करायचं. मॉइश्चरायझर झाल्याच्या नंतर आता खूप जणांचं असं असतं की प्रायमर यूज करायचं की सनस्क्रीन यूज करायचं. तर मी सगळ्यात अगोदर सनस्क्रीन यूज करते, कारण चेहऱ्यावर आपल्याला डायरेक्ट मॉइश्चरायझर थोडंसं थांबायचं आणि थोड्या वेळानंतर सनस्क्रीन यूज करायचं. त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर यूज करायचं, कारण प्रायमरवरती आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित बसतो. त्याच्यासाठी अगोदर सनस्क्रीन यूज करायची. सनस्क्रीन याच्यासाठी यूज करायची की आपल्याला चेहऱ्यावर इफेक्ट काही झाला नाही पाहिजे. आणि आपलं उन्हाचं वातावरण कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ही जी आहे सनस्क्रीन ती मी यूज करते. याचं तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही तिथून परचेस करू शकता. जेणेकरून नाही का तुम्ही नाईटला मेकअप करा किंवा दिवसा मेकअप करा, कुठे पण बाहेर जाल तर ही जर सनस्क्रीन लावली तुम्ही तर चेहऱ्यावर तुमच्या काही इफेक्ट होत नाही. आणि एकदम प्रोडक्ट कसे म्हणजे असले ना तर चेहऱ्याला जास्त त्रास होत नाही उन्हामुळे वगैरे मेकअपला वगैरे. त्यामुळं सनस्क्रीन यूज करायची. आणि सनस्क्रीनमुळे तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती खूप वेगळा असा ग्लो येतो आणि वांग वगैरे होत नाही. मग ज्यांना खूप सारे स्किनवरती प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात सनस्क्रीन लावल्यामुळे. आणि स्किन खूप छान राहते. आणि जेव्हा पण आपण मेकअप करतो तर तेव्हा पण आपण आपल्या हाताला आहे ना असं व्यवस्थित करायचं टॅप किंवा असं एकदम जास्त असं दाबून करायचं नाही आहे, हलका हलका असं आपल्याला मेकअप करायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी सगळीकडे सनस्क्रीन लावून घेतलेली आहे. तर सनस्क्रीन झाल्याच्या नंतर आपल्याला प्रायमर यूज करायचं आहे. आता प्रायमर कुठलंही हेवाल प्रायमर आहे. तर तुम्ही काय करू शकता, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हे घेऊ शकता. एवढं काही महाग नाही आहे. आणि प्रायमर लावल्यामुळे काय होतं तर खूप जण स्किप करतात, पण प्रायमर लावल्यामुळे काय होतं हे बघा तुम्ही, असं जेलसारखं असतं. आणि प्रायमर लावल्यामुळे काय होतं, आपली जी त्वचा आहे ना थोडंसं वेट करायचं आणि थोडंसं आणि त्याच्यानंतर ही जी आपण लावतो तर आपली स्किन जी आहे एकदम सॉफ्ट होते. जेव्हा आपण मेकअप करतो ना एकदम सॉफ्ट सगळीकडे हे होतं. त्यामुळे आपल्याला हे लावायचंच आहे चेहऱ्यावरती. एकदम तुम्ही असं गुळगुळीत कसं म्हणता, गुळगुळीत असतं ना कापूस वगैरे, तर तशा पद्धतीने नाही का एकदम सॉफ्ट असं होतो हे आपण प्रायमर यूज केल्यामुळं. आणि मेकअप करायला सोपं जातं. त्यामुळं हे स्किप न करता तुम्ही नक्की घ्या. अशा पद्धतीने आता हे प्रायमर नेकला पण आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. आणि हे जे टेक्स्चर आहे ना आपलं प्रायमर लावल्यामुळे असं एकदम प्लेन होतं. हा पिलो एकदम प्रायमर लावल्यामुळे नाही का टेक्स्चर जे आहे चेहऱ्याचा टोन जो आहे पूर्णपणे सेम दिसायला लागतो. आता हे झाल्यानंतर कोणी कन्सिलर यूज करतं, पण मी आता कन्सिलर न यूज करता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे जी की मी यूज करते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे फाउंडेशन जे आहे फाउंडेशन मार्क्सच आहे, तुम्ही बघू शकता. ह्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, सगळ्या प्रोडक्टची देते, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता इथे मी घेतलेलं आहे फाउंडेशन. त्याच्यानंतर फाउंडेशन घेतलेलं आहे. माझे पिल्ले आहेत ते मागतात, मी मेकअप करायला लागली त्यांचं पण असतो. आणि हे जे आहे ना याच्यामध्ये मी व्हाईट टोन क्रीम यूज करते. व्हाईट टोन क्रीम मी रोज यूज करते चेहऱ्यासाठी. त्यामुळे मग फाउंडेशनमध्ये सुद्धा मी हे यूज करते, जेणेकरून काय होतं चेहरा एकदम व्यवस्थित पण दिसतो. आणि कन्सिलरची आपल्याला ही गरज नाही पडत. हां लावते अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे जे आहे ना इथे जे डार्क बाजू आहे तिथे थोडंसं तुम्ही जास्त लावू शकता, इकडं निशो. त्याच्यानंतर इथे येतं ना असं व्यवस्थित असं फाउंडेशन तुम्ही लावून घ्यायचं. मी असंच लावत असते.
जिथे आपल्याला काळा भाग जास्त वाटतो ना तिथे थोडंसं जास्त लावायचं अशा पद्धतीने. आणि गळा पण आपला सेम चेहऱ्यासारखा, हां असा चेहरा दिसला पाहिजे, त्यामुळं असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे जे आहे ना थोडंसं ओला करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला, आणि इथं डोळ्याच्या खाली जेव्हा आपण मेकअप करतो त्यावेळेस डोळे वरती घ्यायचे. वरती घेतल्यामुळं कसं एकदम व्यवस्थित असं बसतं मेकअप आपला. एकदम असं स्टेप बाय स्टेप केल्याच्यानंतर आपला एकदम मेकअप व्यवस्थित दिसतो. तर तुम्ही बघू शकता फाउंडेशनमुळे आपल्या चेहऱ्याचा लुक कसा आलेला आहे. एकदम क्लीन आणि छान चेहरा दिसतो. आता एकदम व्हाईट व्हाईट दिसायला लागलाय. असं करून सगळीकडे हा फाउंडेशन अप्लाय करायचं. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने. आपण जस्ट आपला चेहरा स्वच्छ धुतलेला होता, त्यामुळं एकदम छान लगेचच मेकअप करायचं थोड्या वेळाने. एकदम छान आणि स्वच्छ धुतल्यानंतर मेकअप केला ना तर व्यवस्थित बसतो सगळ्या क्रीम वगैरे अशा पद्धतीने. आता फाउंडेशन लावून झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकताय. आता आपले जे लिप आहेत ना एकदम ड्राय झालेले आहेत. आपण बराच वेळ झाला धुतलं होतं, तर इथे मी निव्याचं जे हे आहे लिप बाम, तर ते यूज करते. अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला जे कॉर्नरचं द्यायचं आहे एकदम नॉर्मली थोडंसं डिस्टर्ब झाला, तर तुम्ही बघू शकता हे लिपस्टिक जे आहे स्विस ब्युटीचीच आहे. तुम्ही बघू शकता त्या मुलांनी नाही का थोडंसं हे केले त्याला, तर स्विस ब्युटीचीच आहे आणि नॉर्मल असा कलर आहे. तर तुम्ही बघू शकता, तर हे आपल्याला इथे यूज करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपला एकदम चेहरा एकदम व्हाईट व्हाईट दिसायला लागला, तर आपल्याला ब्लशसाठी किंवा मग थोडंसं कॉर्नर देण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता, इथे लावू शकता, जेणेकरून आपला मेकअप जे आहे ते एकदम ब्राईट ब्राईट आणि एकदम छान दिसेल. आणि हेच सेम डोळे आपले नाही का व्यवस्थित दिसावे यासाठी आय मेकअप करण्यासाठी सुद्धा मी लिपस्टिकच यूज करते, कारण हे खूप सॉफ्ट आणि एकदम छान लिपस्टिक आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे. मी बऱ्याच दिवसापासून यूज करते. तुम्ही नक्की ह्याच टोनचं घेऊ शकता तुम्ही शेडचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बसलेला आहे व्यवस्थित मेकअप. तुम्हाला हवं तसं तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मेकअप एकदम छान आणि व्यवस्थित वाटतोय. आणि कुठंच असं एकदम व्हाईट नाही दिसत, असा चेहऱ्याचा नॅचरल लुक झाल्यासारखा दिसतोय. सेम इथे पण लावून घ्यायचं आहे, पण त्या अगोदर लावायचं नाही, त्याच्या अगोदर आपल्याला पावडर लावून घ्यायचं आहे. पावडर म्हणजे फाउंडेशन पावडर आहे हे. आणि याच्यामध्ये दोन म्हणजे प्रोडक्ट्स आहेत. हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही नक्की खरेदी करा, कारण आहे ना इथे हे जे पावडर आहे याच्यामध्ये हायलायटर पण यूज करू शकता, हायलायटर म्हणून, आणि कन्सिलर जर तुम्ही म्हणू शकता तर ते पण तुम्ही यूज करू शकता. इथे पण हे पावडर आहे आणि हे कन्सिलर तुम्ही म्हणू शकता. जिथे ज्याच्या चेहऱ्याचा काळपटपणा पडतो ना, तर तिथे तुम्ही हे यूज करू शकता. आणि हे पावडर आहे नॉर्मल, तर ते तुम्ही नक्की हा प्रोडक्ट यूज करू, कारण माझ्यासाठी तर खूप फायदेशीर ठरतो. आपल्याला कसं आहे ना जास्त पण कॅरी करू शकत नाही आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रोडक्ट, त्यामुळे हे असं एकत्रच दोन वगैरे असले ना तर अजून भारी दिसतं. सेम आता हेच हा जो मेकअप आहे ना सेम करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी झालं मस्त असं. आता कसं आहे नाकाला थोडंसं आपल्याला नाही का शेप द्यायची होती, पण राहिलेली आहे शेप द्यायची, तर कसं द्यायची ती पण तुम्हाला सांगते. हायलायटर म्हणून पण यूज करू शकता, पण मला आता बऱ्यापैकी मस्त मेकअप असा वाटतोय, त्यामुळे मी काय आता शेप वगैरे देणार नाही आहे. तुम्ही पहिल्याचा चेहरा बघू शकता आणि आताचा चेहरा बघू शकता, कुठली पण स्किन बघू शकता किती व्यवस्थित आणि नॅचरल तुम्हाला दिसते अशा पद्धतीने. आणि ही जी मी तुम्हाला म्हणत होते नोजचं, तर अशा पद्धतीने तुम्ही काउंटर देऊ शकता. आणि याच्या वरतून तुम्ही हे थोडंसं हायलायटर जे आहे ना ते यूज करू शकता, म्हणजे जेणेकरून नाक असं आपल्या चेहऱ्यापेक्षा असं वेगळं दिसेल.
आणि हायलाईट होईल. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल मेकअप झालेला आहे आणि कुठे पण आपल्याला एकदम जास्त पण लिपस्टिक वगैरे असं काही जास्त ओव्हर काही ऑड वाटत नाही आहे. अशा पद्धतीने हा मेकअप झालेला आहे. असं काय शेवटी छान छान सगळ्यात शेवटी मी लिपस्टिक यूज करते आणि आपलं एक प्रोडक्ट राहिलेलं आहे काजळ आणि आयलायनर. चला मी आता मेकअप झालं तसं तर टिकली लावून घेते. टिकली आणून बाळा ड्रॉवरमध्ये कपाडात टिकली मामाची. अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं काजळ जे आहे ना तर ती मी तुम्हाला दाखवते. हे जे काजळ आहे ना माझे शिरू बेबीचं यूज करते मी. आता तुम्हाला हवं असेल तुम्ही घेऊ शकता कारण माझे डोळे खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि मी बऱ्याचदा वापरून बघितलं तर काजळचा खूप प्रॉब्लेम होतो मला आणि डोळ्याला खूप पाणी येतं आणि मी केलेला मेकअप सगळा धुवून जातो. त्यामुळे मी हेच शिरू बेबीचं यूज करते. बाळांचं याच्यामुळे नाही का छोट्या बाळाचं असल्यामुळं इफेक्ट काही होत नाही त्याचा. तर तुम्ही बघू शकता काजळमुळे नाही का डोळे अजून मोठे वाटतात आणि छान पण दिसतात. अशा पद्धतीने छान छान. आणि आयलायनर जे आहे तर याचं आहे तुम्ही बघू शकता. याची पण मी तुम्हाला लिंक पाठवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की तुम्ही बघू शकता आणि तुम्ही परचेस करू शकता. आयलायनर आता कसं यूज करायचं तर नॉर्मली मी असं डोळे नाही का एक डोळा बंद करायचा एक डोळा ओपन करायचा आणि तिथून अशा पद्धतीने यूज करा. तुम्ही बाहेर काढायचं काढू शकता. नसेल काढायचं तर तुम्ही असं सरळ फक्त प्लेन घेऊ शकता. सगळं स्वतःच करायची सवय लागली ना त्यामुळं जमून जातं आता. बघू शकता तुम्ही डोळ्यातला फरक. तुम्ही आयलायनर लावल्याच्या नंतर किंवा नाही लावल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता फरक किती छान आणि हा डोळा किती मस्त दिसतोय. अशा पद्धतीने आयलायनर नक्की यूज करत जा. शिरू थांब 2 मिनटं. इथे चुकायचं नाही आहे. कॉन्फिडेंटली तुम्हाला करायचं चुकायचं नाही आहे अजिबात इथे. कारण इथे चुकल्यानंतर आपला सगळा मेकअप फ्लॉप होतो. तुम्ही बघू शकता व्यवस्थित. आता आयलायनर मी वरती लावले तरी सुद्धा डोळ्याला पाणी येतं माझ्या थोडंसं कारण खूप सेन्सिटिव्ह डोळे आहेत म्हणलं पाहिजे. आता इथे मी टिकली लावते. पिलू 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 खराब होते बाळा ते. हां तू लावू छान. अशा पद्धतीने झालेलं आहे. आता मी टिकली लावते. आता मी तुम्हाला इकडं मेकअप सांगते आहे आणि मुलींचं चाललं आहे. प्रोडक्ट सगळे काढून ठेवलेले आहेत. त्यांची तर मजाच झालेली आहे भरपूर सारी. अशा पद्धतीने टिकली दिसते आय थिंक दिसतीये. ॲब्रो जे आहेत ना आयब्रोना काही करायची गरज नाही कारण खूप डार्क आहेत माझ्या ऑलरेडी आयब्रो. जर तुमच्या लाईट असतील ना तर तिथे तुम्ही आयलाइनर लावू शकता किंवा मग आपण जे काजळ यूज करतो ना ते पण तुम्ही तिथे लावू शकता जर तुमच्या एकदम नाही का हे असतील तर. हां पेलो. अशा पद्धतीने फायनल बघू शकताय. हा जो लुक आहे आपला एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय एकदम नॅचरल आणि एकदम ग्लासी स्किन दिसते आणि मेकअप पण एकदम नॅचरल दिसतोय बघू शकता. तर नक्की एकदा असा मेकअप करायला नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. हा बघू शकता आपला फायनल लुक आणि मस्त दिसते. आणि तुम्ही विसरू नका आपल्याला कानाला पण यूज करायचे प्रत्येक प्रोडक्ट्स. आणि अशा पद्धतीने आपला छानसा असा मेकअप झालेला आहे. आणि हळदी कुंकू तुम्ही लावू शकता. हळदी कुंकू लावल्यानंतर तर अजून इतकं भारी दिसतं. आणि अशा पद्धतीने माझा मेकअप असतो नॉर्मली. तर चला आता सगळे प्रोडक्ट्स मी लिंक देत आहे तुम्हाला. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. मस्त मजेत राहा.